सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आजची डेट आहे 2 जानेवारी 2026. आपण नवीन वर्षात काल प्रवेश केलेला आहे. तर काल न्यू इयर्समुळे जे आपण माहिती आहे आपल्या सर्वांना की फॉरेक्स मार्केटचा तो हॉलिडेज असतो आणि आज त्यानंतरचा पहिला ट्रेडिंग सेशन आहे आपला. 2026चा पहिला ट्रेडिंग सेशन आहे आपला आजचा. तर आज आपण पाहू शकतो की हा गोल्डचा चार्ट आहे. या लेवलला आज गोल्ड ओपन झालेलं होतं 4326 लेवलपासून आणि हे वन वे हा अप मूव्ह आलेला आहे. ॲक्च्युली आपल्याला आत्तापर्यंत आपण ही ट्रेड केलेला नाही आहे कारण आत्ताच आपण सेटअप समोर बसवला आहे. पण ही व्हिडिओ क्रिएट करण्याचा एक हेतू काय होता, तर आपण जर आत्ता पाहिलं तर मार्केटमध्ये असे बरेच इन्फ्लुएन्सर आहेत की आमच्याकडे ॲडव्हान्स्ड सपोर्ट रेजिस्टन्स स्ट्रॅटेजी आहे, आमच्याकडं ॲडव्हान्स्ड प्राइस ॲक्शन स्ट्रॅटेजी आहे, आमच्याकडे ॲडव्हान्स SMC कन्सेप्ट आहे, ICT कन्सेप्ट आहे. हजारो कन्सेप्ट लोकांनी बाहेर काढलेले आहेत आणि जे ट्रेडिंगमध्ये स्ट्रगल करत आहेत जे लोक, ते सिम्पली त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होऊन जातात आणि त्यांना हाती तर काहीच लागत नाही वर्षानुवर्ष. पण ह्या व्हिडिओत मी तुम्हाला एक सांगणार की नवीन वर्षाचा एक हा पहिलाच सेटअप आहे जो पर्सनली मी ट्रेड केलेला नाही, कारण मी त्यावेळी अवेलेबल नव्हतो. मी जर अवेलेबल असतो तर मी हा ट्रेड फिक्स केलेला असता. किती सिम्पल ट्रेड आहे बघा हा. फक्त प्राइस ॲक्शन बेस्ड आपण म्हणतो, ओपन आय स्ट्रॅटेजी आपण म्हणतो. तुम्ही उघड्या डोळ्याने जर तुम्ही हा सेटअप जर पाहिला असता तर सिम्पल एक 2 ते 3 कन्सेप्ट आहेत. पहिला कन्सेप्ट आहे एक ट्रेंड लाईनचा सर्वांचा आवडता सेटअप आहे. जो मार्केटमध्ये पहिल्यांदाच येतो तो ट्रेंड लाईन ड्रॉ करण्याचा ट्राय करत असतो. तो ट्रेंड लाईन कशाही ड्रॉ करू शकतो. म्हणजे ट्रेंड लाईन आपण ड्रॉ करू शकतो की अशी एक ट्रेंड लाईन ड्रॉ होईल, परत कोण अशी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करेल, बरोबर आहे, कोण परत वेगळ्या अँगलने. अशा ट्रेंड लाईन ड्रॉ करण्याच्या हजारो पद्धती आहेत, त्यानुसार कोणीही ट्रेंड लाईन ड्रॉ करतं. पण इथे जर आपण एक सांगण्याचा उद्देश सिम्पली जर आपण इथे एक जर ट्रेंड लाईन जर ड्रॉ केली, इथे ही एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर एक सिम्पल हा एक ब्रेकआउट झालेला होता. म्हणजे आपण जनरली व्हॅलिड ट्रेंड लाईन कशी म्हणतो, ज्या ट्रेंड लाईनला 3 टच तरी असावे. इथं सिम्पली एक टच घेतला, इथं दुसरा टच घेतला, इथं तिसरा टच देऊन थोडंसं करेक्शन येऊन ब्रेकआउट दिलेलं आहे. म्हणजे 3 टच आहेत. हे झालं तुमचं रिझन नंबर 1 ट्रेड करण्याचं लॉजिक जे आपण म्हणतो. रिझन नंबर 1, पहिलं रिझन काय झालं, आपण इथं मार्क केलं की आपल्याकडं आहे काय आहे, आपल्याकडे ट्रेंड लाईन आहे, बरोबर आहे. आता एक नंबर ऑफ आपण पाहू शकतो की आपल्याला ट्रेड घेण्यासाठी एक 2 ते 3 लॉजिक एकत्र असले पाहिजे. दुसरं एक लॉजिक काय दिसते आपण जर बघितलं तर काय दिसते आपल्याला दुसरं लॉजिक, की प्राईस डाऊन आली, अप गेली, डाऊन आली, परत अप गेली. हा सिम्पल एक W पॅटर्न म्हणलेला आहे. म्हणजे जेव्हापासून मार्केट हा कन्सेप्ट चालू आहे, म्हणजे मार्केट चालू आहे तेव्हापासून हा जो डब्ल्यूचा कन्सेप्ट आहे की W नंतर बाईंग करा, M नंतर सेल करा, हा एक सुंदर असा W बनलेला आहे, बरोबर आहे. W आहे. हे 2 लॉजिक आपल्याकडे आत्ताच आहेत, बरोबर आहे. आता तिसरं लॉजिक काय होतं, अजून एक जर आपण पाहिलं, हे झालं आपलं डब्ल्यूचं दुसरं लॉजिक, बरोबर आहे. हे पण आपण मार्क करतो W आपलं. तिसरं लॉजिक काय होतं, तर सिम्पली जर आपण पाहिलं तर मार्केट हा एक सोमवारचा खूप मोठा सेल आलेला होता, बरोबर आहे. सोमवार नंतर एक मंगळवारची ओपनिंगची रेंज होती. मार्केट मंगळवारी इथेच कुठे ओपन झालेलं होतं. एक अप मूव्ह दिला होता, एक करेक्शनचा मूव्ह दिलेला आणि परत डाऊन आलं. आणि बुधवारी सुद्धा मार्केट ह्याच रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालेलं होतं इथंच. आणि गुरुवारी हॉलिडे होता आणि आज मार्केट सुरू झालेलं आहे. आज सुरू झालेलं मार्केट कोणत्या रेंजमध्ये सुरू झालेलं आहे, तर ह्या रेंजमध्ये सुरू झालेलं आहे 22 ते 27. पण इथे काय गोष्ट झालेली आहे, ट्रेंड लाईन ब्रेकआउट झालेला आहे, W पॅटर्न बनलेला आहे. आणि तिसरी गोष्ट काय झालेली आहे की मार्केट मंगळवार आणि बुधवार ह्या 2 दिवसाच्या ओपनिंग क्लोजिंगच्या वरती सस्टेन झालेलं आहे, बरोबर आहे. हे तिसरं रिझन होतं. आपण म्हणतो मल्टी कन्फर्मेशन ट्रेड. तर त्यातले 2 रिझन आपण इथं एक्सप्लेन केलेलेच आहेत. आणि तिसरं रिझन होतं की मार्केट 2 दिवसांच्या ओपनिंग क्लोजिंगच्या वरती प्ले करत होतं.
तर सिम्पल एक बाईंगचा मूव येणार. तर हा बाईंगचा मूव कुठपर्यंत जाऊ शकतो? आत्ता मार्केट हे रनिंग आहे, तर आपण जर विचार केला तर 4382 म्हणजे 438082 हा लेवल आहे. हा परत हा सेलिंगचं काम करू शकतो. ही लेवल परत एक सप्लायचं काम करू शकतो, कारण मार्केटमध्ये वरून एक सेल आलेलं आहे. त्यामुळे सिम्पल आपण इथपर्यंत आपला ट्रेड रन करू शकतो. आणि ही जवळपास 35 पॉईंटमध्ये 350 पिप्स आहेत. आणि जवळपास आपण जर एस एलचा जर प्लॅन केला असता तर समथिंग अराउंड 80 पिप्स आपल्याला एस एल लागला असता. म्हणजे जवळपास 1:4च्या आसपास हा ट्रेड रन तर झालेलाच आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच की सिम्पल स्ट्रॅटेजीवरती आपण पैसा कमवू शकतो. फक्त आपण डिसिप्लिनमध्ये राहणं गरजेचं आहे, आपली रिस्क मॅनेज करणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड हा कायम आपला राहिलेला पाहिजे. कारण की तुम्ही जर कितीही चांगले ट्रेडर असला तरी एक बॅक टू बॅक 5 ते 6 ट्रेड नंतर 4 ते 5 ट्रेड नंतर लॉस तर होणारच आहे. लुझिंग ट्रेडमध्ये आपण किती लूज करतोय, विनिंग ट्रेडमध्ये किती गेन करतोय, यातच ट्रेडिंगचं सत्य लपलेलं आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इथून पुढे आपण रेग्युलर आपल्या व्हिडिओ अपलोड करणार आहोत. आणि एक जे आपण चॅलेंज घेतलं होतं $10K फंडिंग टिप्सचं, तर त्याची पहिली स्टेज आपली क्लिअर झालेली आहे. त्याची अपडेट ही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. आणि सेकंड फेज ही ऑलमोस्ट 50% क्लिअर झालेली आहे. ओके, थँक्यू.